कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील महादेवी हत्तीणीवरून वातावरण चांगलंच तापलेलं आहे। नांदुणी गावातील जैन मठात 1992 रोजी ही हत्तीण दाखल झाली। गेल्या 33 वर्षापासून महादेवी या मठात वास्तव्यास होती। मात्र न्यायालयीन संघर्षानंतर महादेवीला हे घर सोडून गुजरातच्या वनतारा या संगोपन केंद्रात पाठवण्यात आलं। महादेवी उर्फ माधुरी ही हत्तीण नांदणीच्या मठात असताना तिच्या गुजरातला नेण्याचा संघर्ष 2020च्या आसपास सुरू झाला। वन्य प्राण्यांच्या देखभालीसाठी आणि हक्कांसाठी काम करणारा पेटा या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हत्तीणीची मठात योग्य देखभाल होत नसल्याची तक्रार वन्य प्राण्यांच्या देखभाल आणि हस्तांतरणासाठी असलेल्या दिल्ली येथील उच्चाधिकार समितीकडे केली। मठानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटल्याप्रमाणे डिसेंबर 2023 मध्ये या उच्चाधिकारी समितीनं या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीव संरक्षक यांना ही हत्तीण गुजरातला वनताराकडे हस्तांतरित करण्याविषयी सुचवलं। 12 ऑगस्ट 2023 रोजी स्थानिक पोलिसांनी लिहिलेल्या पत्रानुसार सरकारी पशुवैद्यक डॉक्टरांनी या हत्तीणीची तपासणी केली आणि या तपासणीमध्ये महादेवीची शारीरिक हेळसांड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। तर पशुवैद्यकीय अहवालात काय आहे पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। महादेवीला ज्या अवस्थेत ठेवलं ती भयानक। महादेवीला 33 वर्षापासून मठात कैदेत ठेवलं। कॉन्क्रीटच्या जमिनीवर साखर दंडांनी बांधून ठेवलं। सतत बांधून ठेवल्यामुळे तिची तब्येत खालावली। साखर दंडात बांधल्यानं महादेवीला संधिवाताचा त्रास झाला। महादेवीच्या शरीरावर अनेक जखमा आहेत। महादेवीची मानसिक अवस्था बिघडली। तिची काळजी घेणाऱ्या माहुताला प्राथमिक ज्ञानही नाहीये। महादेवीला रुग्णालयात ठेवून दीर्घकालीन उपचाराची गरज आहे। आपल्याकडे वंतारामध्ये जे दुसरे काही हत्ती आहेत तिच्या वयाच्या आसपासचे आणि शांत असलेल्या स्वभावाने, तर त्यांच्याशी आम्ही बघतोय की माधुरी आता हळूहळू त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करते आहेत आणि असं दिसतं की त्यांची मैत्री थोडी होते आहे माधुरीची बाकीच्या त्या हत्तींसोबत। आणि आम्हालाही लवकर तिचं हेच करून द्यायचं आहे की याच्यामुळे तिचं मानसिक स्वास्थ्य चांगलं होईल आणि ती इथे आपली स्वतःची फॅमिली आणि स्वतःचा एक कळप बनवू शकेल। जे माधुरीवर प्रेम करतात, तिच्याबद्दल चिंता व्यक्त करतात, तुमच्या या प्रेमाचा आम्ही आदर करतो। तुमच्याच या प्रेमामुळे ती आता इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि इथे वंतारामध्ये डेडिकेटेड टीम आहे तिच्यासोबत तिची